एप्रिल महिना तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार का? की अचानक असा धक्का देणार की तुम्ही विचारही केला नसेल? मेष राशीच्या व्यक्तींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एप्रिल महिन्यात तुमच्या आयुष्यात नेमकं काय होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. मेष राशीच्या व्यक्तींनो, एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा महिना काहींसाठी संधी घेऊन येणार आहे, तर काहींसाठी मोठी शिकवण देणार आहे. विशेष म्हणजे या महिन्यात तुम्हाला जे निर्णय घ्यायचे आहेत ते तुमच्या पुढच्या 6 महिन्यांवर परिणाम करू शकतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडासा गोंधळ वाटू शकतो. काही गोष्टी तुमच्या प्लॅनप्रमाणे घडणार नाहीत आणि इथेच खरा गेम सुरू होतो. पहिला आठवडा थोडासा स्लो असेल. तुम्हाला वाटेल की कामं पुढे सरकत नाहीयेत, पण घाबरू नका. कारण दुसऱ्या आठवड्यात अचानक एक अशी संधी येईल जी तुम्ही एक्सपेक्ट पण केली नसेल. कदाचित एखादी जॉब ऑफर, किंवा एखादं नवीन प्रोजेक्ट, किंवा एखादी व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात बदल घडवेल. पण इथे एक मोठी चूक लोक करतात. ते घाईत निर्णय घेतात आणि नंतर पश्चाताप करतात. करिअरच्या दृष्टीने हा महिना खूप पॉवरफुल आहे. जर तुम्ही जॉबमध्ये असाल, तुमचं काम लक्षात येणार आहे. बॉस तुमच्यावर विश्वास ठेवतील. कदाचित तुम्हाला नवीन जबाबदारी दिली जाईल. पण लक्षात ठेवा, जबाबदारी वाढली म्हणजे प्रेशर पण वाढणार. जर तुम्ही बिझनेस करत असाल, नवीन डील मिळू शकते, पण पार्टनरशिपमध्ये खूप काळजी घ्या. विशेष करून एप्रिल 10 ते 18 दरम्यान कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. पैशाच्या बाबतीत अचानक इन्कम वाढू शकतो, पण त्याचवेळी खर्चही कंट्रोल बाहेर जाऊ शकतो. इथे एक छोटासा सिक्रेट: जो मेष राशीचा व्यक्ती या महिन्यात सेव्हिंग करेल त्याला पुढच्या महिन्यात मोठा फायदा होईल. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर हा महिना थोडासा इमोशनल रोलर कोस्टर असणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, काही गैरसमज होऊ शकतात. लहान गोष्टी मोठ्या भांडणात बदलू शकतात, आणि हे सगळं फक्त कम्युनिकेशनच्या अभावामुळे. एक सिंपल रूल फॉलो करा: बोलून घ्या, गृहीत धरू नका. जर तुम्ही सिंगल असाल, या महिन्यात एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, पण सुरुवातीला ती फ्रेंडशिप वाटेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. डोकेदुखी, थकवा, झोप न लागणे हे कॉमन इश्यूज येऊ शकतात. कारण काय? ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला बर्नआउट जाणवू शकतो. उपाय सोपा आहे: दररोज 10 मिनिटं मेडिटेशन करा आणि मोबाईलपासून थोडा ब्रेक घ्या. या महिन्यात तुमच्यासाठी काही गोष्टी खूप लकी ठरणार आहेत. लकी कलर लाल, लकी नंबर 9, लकी डे मंगळवार. या दिवशी जर तुम्ही इम्पॉर्टंट काम केलं, सक्सेस चान्स वाढेल. आता सर्वात महत्त्वाचा भाग: एप्रिल 18 ते 22 हे 4 दिवस तुमच्यासाठी खूप सेन्सिटिव्ह आहेत. या काळात मोठा इन्व्हेस्टमेंट करू नका, जॉब चेंज करू नका, आणि कोणताही इमोशनल डिसिजन घेऊ नका, कारण चुकीचा निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकतं. आता उपाय ऐका जो तुमचं नशीब बदलू शकतो. दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि शक्य असेल तर मंदिरात जाऊन दीप लावा. यामुळे नेगेटिव्ह एनर्जी दूर होईल आणि तुमच्या कामात यश मिळेल. जर तुम्हाला तुमच्या राशीचं असं सविस्तर भविष्य हवं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला रोज मिळणार आहे तुमच्या भविष्यासंबंधी सगळ्यात अचूक माहिती. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम. मेषरास, एप्रिल महिना तुमच्यासाठी संधी आणि सावधगिरी दोन्ही घेऊन येतो. आता निर्णय तुमचा आहे: तुम्ही त्याचा फायदा घेणार की त्याला सोडून देणार.